नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती आजारांची, त्यांच्या संदर्भातल्या लक्षणांची, त्याचबरोबर उपचार असतील, मग ते शस्त्रक्रिया असतील किंवा इतर कुठलेही स्कॅन्स असतील, या संदर्भातली आपण माहिती घेत असतो आणि ही माहिती घेत असतो ती योग्य त्या मार्गदर्शकांकडनं, अर्थातच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांकडनं आपण ही माहिती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनय जोशी सर. कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. डॉक्टर विनय जोशी हे कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमधील एक प्रख्यात ज्येष्ठ जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. लंडनमध्ये 12 वर्ष आणि मुंबईत साधारण 13 वर्षांपासून त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. म्हणजे एकंदरीत म्हणायला गेलं तर 25 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. युनायटेड किंगडममधील म्हणजेच UK मधील 6 वेगवेगळ्या तज्ज्ञ अशा संयुक्त बदली केंद्रांवर प्रशिक्षणादरम्यान त्यांनी ऑर्थोपेडिक्समध्ये FRCS ही पदवी देखील प्राप्त केली आहे. मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी, गुडघ्याची पार्शल म्हणजेच आंशिक शस्त्रक्रिया आणि रिव्हिजन नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात ते माहीर आहेत. त्यांनी आतापर्यंत 4000हून अधिक म्हणजे जवळपास 4500च्या आसपास सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. विशेषतः क्रिकेट असतील किंवा टेनिस असेल म्हणजे खेळाडू देखील त्यांच्याकडे जास्तीत जास्त प्रेफरन्स म्हणून येत असतात. आज आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत या संदर्भातली जी माहिती आहे त्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, त्या कुठली लक्षणं आहेत ज्यामुळे आपल्याला कळेल की आपल्याला हा आजार झाला आहे, याविषयी जाणून घेऊयात. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये स्वागत. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे नक्की काय? सर्वप्रथम झीच्या दर्शकांना माझा नमस्कार. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संधिवात किंवा संधिदाह हा युजली वृद्धापकाळातला आजार आहे. जसजसं वय वाढत जातं तसतसं गुडघ्याचं जे आवरण असतं त्याला आपण कार्टिलेज म्हणतो, मराठीत त्याला आपण खुर्च्या म्हणतो. आता तुम्ही हे मॉडेल बघितलं तर या मॉडेलमध्ये हे जे दिसतंय याला आपण कार्टिलेज म्हणतो. जसजसं वय वाढतं तसतसं कार्टिलेज घासलं जातं. हे मॉडरेट आर्थरायटिस आहे ज्यात कार्टिलेज थोडं घासलं जातं आणि हे सिव्हिअर आर्थरायटिस आहे ज्यात कार्टिलेज पूर्णतः घासलं जातं. तर ह्या ज्या स्टेजेस आहेत याच वेगवेगळ्या ऑस्टिओ आर्थरायटिसच्या स्टेजेस आहेत. आणि जसं आपण आधी म्हटलं जसजसं वय वाढतं तसतसं हा आजार वाढत जातो. पण हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे की आता वजन वाढलं आहे, लोक व्यवस्थित हेल्दी खात नाहीत, व्यायाम करत नाहीत, त्यामुळे आता आम्ही असं बघतो की मिडल एजमध्ये पण याचा प्रादुर्भाव व्हायला लागला आहे. संधिवाताचे अनेक प्रकार देखील असतात, ते प्रकार कोणते असतात? आता तुम्ही अस्थिरोग तज्ज्ञांना विचारलं तर संधिवाताचे 100पेक्षा जास्त प्रकार आहेत, पण त्यातले 2 प्रकार सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आता बाकीचं तुम्ही बघितलं तर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, गाउटी आर्थरायटिस, सेप्टिक आर्थरायटिस, ट्युबरक्युलस आर्थरायटिस असे असंख्य प्रकार आहेत. पण 2 जे प्रकार सगळ्यात कॉमन आहेत, एक तर आपण ऑस्टिओ आर्थरायटिसविषयी आत्ता ऐकलं की कार्टिलेजची झीज होणं. दुसरा एक कॉमन प्रकार आहे जो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो म्हणजे संधिवात. त्यात काय होतं, हे जे कार्टिलेज आहे हे कार्टिलेज जे नॉर्मल आहे, बॉडीला फॉर सम रिझन वाटतं की ते कार्टिलेज ॲबनॉर्मल आहे आणि बॉडी त्याच्यावर अँटीबॉडी प्रोड्यूस करते. आता अँटीबॉडी प्रोड्यूस झाल्यामुळे ह्या कार्टिलेजचा नाश होतो आणि त्याच्यामुळे पेशंटला त्रास होतो. तो रुमॅटॉइड आर्थरायटिसचा प्रकार आहे. सर, ऑस्टिओ आर्थरायटिस हा साधारण वृद्धापकाळातील आजार आहे असं म्हणायचं का, किंवा तसंच असेल तर इतर जोखीम घटक काय असतात यामध्ये? बरोबर. म्हणजे तू जसं म्हणालास तसं ऑस्टिओ आर्थरायटिस हा वृद्धापकाळचाच आजार आहे. म्हणजे जसजसं वय वाढतं तसतसं ह्या कार्टिलेजची झीज होते. म्हणजे कालांतराने जसं वय वाढतं झीज होते तसं ऑस्टिओ आर्थरायटिस बळावत जातो. पण अनुवंशिकता हाही खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एखाद्याच्या आईवडिलांना ऑस्टिओ आर्थरायटिस असेल तर मुलांना ऑस्टिओ आर्थरायटिस होण्याचे चान्सेस जास्त असतात. बरं, लेडीज म्हणजे महिलांमध्ये ऑस्टिओ आर्थरायटिसचं प्रमाण जास्त असतं. आधी आपण बघितलं त्याप्रमाणे जरी हा वृद्धापकाळातला आजार असला तरी हल्ली अनहेल्दी लाईफस्टाईल, व्यायाम न करणं, वजन वाढणं अशामुळे हल्ली आम्ही यंग एज ग्रुपमध्ये पण हा प्रकार बघायला मिळतो. ऑस्टिओ आर्थरायटिसची लक्षणं काय आहेत? तर प्रशांत, सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे सांधेदुखी, म्हणजे गुडघे दुखायला लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण म्हटलं हे कार्टिलेज घासायला लागतं, त्या घासलेल्या कार्टिलेजचे छोटे छोटे जे पार्ट्स असतात ते गुडघ्यात येतात आणि गुडघ्याला वाटतं हा फॉरेन ऑब्जेक्ट आहे, तर गुडघा जास्त पाणी प्रोड्यूस करतो, त्यामुळे पेशंट किंवा रुग्णाच्या पायाला सूज येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंट येऊन सांगतात की मला जिने चढायला उतरायला त्रास होतो, इस्पेशली
उतरायला जास्त त्रास होतो, जमिनीवर बसायला भयंकर वेदना होतात आणि महत्प्रयासाने जमिनीवर आम्ही बसलो तरी उठायला त्रास होतो. ही संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिसची अर्ली लक्षणं आहेत. जसजसं ऑस्टिओआर्थरायटिस वाढत जातो त्यानंतर पेशंटला भयंकर वेदना व्हायला लागतात, गुडघे वाकडे व्हायला लागतात, खटखट आवाज यायला लागतो. पण डॉक्टर, एखादा आजार म्हटलं की तुम्ही जसं आता सांगितलं लक्षणं आहेत, त्याच्यावर उपचार देखील असतात. पण मूळ आपल्याला आजार झालाय ही लक्षणं कळल्यानंतर त्याचे काही टेस्टिंग्स वगैरे तुम्ही करता का, की जेणेकरून त्यामध्ये ती कशा पद्धतीने असतात, म्हणजे गुडघ्याच्या संदर्भातली? हां, तर जसं आपण म्हटलं की हा नॉर्मल गुडघा आहे की ज्यात तुम्ही एक्सरे घेतलात तर 2 हाडांच्या मध्यात इक्वल गॅप दिसते. जसजसं अर्थरायटिस वाढत जातो, म्हणजे मॉडरेट, सिव्हिअर ह्या प्रकारात अर्थरायटिस वाढतो, त्यानुसार गुडघ्यातली गॅप कमी होते. त्या सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एक्सरे. त्या एक्सरेमध्ये आपल्याला लगेच कळून चुकतं की अर्थरायटिस कुठल्या स्टेजमध्ये आहे. बरं, अर्ली अर्थरायटिसमध्ये आपण फिजिओथेरपी पेशंटला ॲडवाईस करतो. आता फिजिओथेरपिस्ट काय करतात, गुडघ्याची जी मसल्स आहेत, गुडघ्याच्या आजूबाजूचे मसल्स म्हणजे क्वाड्रिसेप्स घे, हॅमस्ट्रिंग घे, कॅप्सूल घे, त्यांना बळकट करतात. आता हे मसल्स बळकट झाल्यामुळे गुडघ्यावरचं प्रेशर कमी होतं आणि पेन कमी होतं. दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आम्ही अँटी इन्फ्लमेटरी नावाच्या गोळ्या देतो. तर त्या गोळ्या काय करतात, अगेन गुडघ्याचे जे स्वेलिंग आहे ते कमी करतात, पेन कमी करतात आणि पेशंटला चालायला मदत होते. लास्ट बट नॉट द लीस्ट, जेव्हा मॉडरेट अर्थरायटिस होतो त्या मॉडरेट अर्थरायटिसमध्ये आम्ही व्हिस्को सप्लिमेंट्स नावाची इंजेक्शन देतो. आता ह्या व्हिस्को सप्लिमेंट्स इंजेक्शनमध्ये जसं आपण आधी बघितलं, गुडघ्याचं जे पाणी असतं ते ऑइली असतं, वयापरत्वे त्याचा ऑइलीपणा कमी होतो. तर ही इंजेक्शन्स तो ऑइलीपणा परत द्यायला मदत करतात. तर जसजसा पेशंटच्या गुडघ्यातला ऑइलीपणा वाढतो तसं गुडघ्यातलं वंगण वाढतं आणि ही इंजेक्शन क्वाईट इफेक्टिव्ह होऊ शकतात इन मॉडरेट अर्थरायटिस. म्हणजे पेशंट आम्हाला विचारतात ही इंजेक्शनं किती काळ चालतात, तर युजली आम्ही सांगतो 6 ते 12 महिने ही इंजेक्शन फायदेमंद ठरू शकतात. डॉक्टर, तुम्हाला थोडासा एक वेगळा प्रश्न असा विचारायचा की सर्वसाधारणपणे रुग्णांचं एक म्हणणं असतं किंवा असं त्यांना वाटत असतं की मांडी घालून बसणं किंवा जास्तीत जास्त पाय फोल्ड होणं किंवा वाकण्याच्या पद्धती जी चुकीची असेल, तर त्यामुळे असे काही आजार घडतात का? नक्कीच. म्हणजे जेव्हा मॉडरेट अर्थरायटिस होतो तेव्हा आम्ही रुग्णांना सांगतो तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करा. याचा अर्थ तुम्ही जास्त जिने चढू उतरू नका, इंडियन टॉयलेटला बसू नका. मुस्लिम पेशंटना सांगतो तुम्ही नमाजच्या पोझिशनमध्ये जाऊ नका. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे गुडघ्यावर 3 टाईम प्रेशर वाढतं. त्यामुळे ह्या जर का आपण गोष्टी केल्या नाहीत, प्लेन सिम्पल वॉक घेतला तर अर्थरायटिसचा प्रकार कंट्रोलमध्ये राहू शकतो. नक्की. पण एखादी शस्त्रक्रिया आपल्याला आवश्यक आहे हे कसं ओळखावं? हां, तर जसं आपण आधी डिस्कस केलं, सगळ्या नॉन ऑपरेटिव्ह मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट जेव्हा फेल ठरतात, म्हणजे पेशंटची गुडघेदुखी वाढते, पेशंट म्हणतो आता गोळ्यांचा काही इफेक्ट होत नाही आहे, माझे सांधे वाकडे व्हायला लागलेत, माझ्या सांध्यातून खटखट आवाज येतो आहे, इस्पेशली काही पेशंट सांगतात की रात्री माझी गुडघेदुखीमुळे झोपमोड होते. अशा सगळ्या पेशंटमध्ये ऑपरेशनची आवश्यकता भासू शकते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, एक्सरेमध्ये गॅप दिसली पाहिजे. समजा एक्सरेमध्ये गॅप नाहीशी झाली म्हणजे हाडाच्या वरचं हे जे कार्टलेज आहे हे पूर्णपणे नाहीसं झालं. आता तुम्ही या इमेजमध्ये बघत असाल, हे कार्टलेज पूर्ण नाहीसं झालं आहे. म्हणजे हा रुग्ण जेव्हा उभा राहतो तेव्हा हाडावर घासलं जातं आणि मधली जी गादी आहे ती फाटून जाते. जेव्हा ही मधली गादी फाटते, हाडावर घासायला लागतं, तेव्हा नॅचरली ती गादी हील होत नाही किंवा कार्टलेज परत रिजनरेट होत नाही. अशा वेळी मग आपण शस्त्रक्रियेचा सल्ला देतो. डॉक्टर, पण शस्त्रक्रिया म्हटलं की हल्ली आम्ही एक कॉमन नाव वाचतो, एक म्हणजे पारंपरिक शस्त्रक्रिया आणि दुसरं रोबोटिक. तर हे दोघांमध्ये फरक काय आणि तुम्ही म्हणजे कुठली सोयीची असते? हां, तर आत्तापर्यंत वर्षानुवर्ष आपण कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट करत आलो. पहिलं आपण या मॉडेलद्वारा कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट काय आहे ते जाणून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे कार्टलेज घासलेलं आहे आणि पेशंटला त्रास होतो. शस्त्रक्रियेदरम्यान आपण ते घासलेलं कार्टलेज काढून टाकतो आणि त्याच्या जागी हे आर्टिफिशियल नी बसवतो. याला आपण कोबाल्ट क्रोमियमचा सांधा म्हणतो. हा वर आणि खाली बसवण्यात येतो आणि जे कार्टलेज घासलं गेलं आहे त्याची जागा हे हाय डेन्सिटी पॉलिथिलीन घेतं. आता ह्याच्यात एवढे ॲडव्हान्सेस झालेले आहेत की आता नव्या सांध्यांनुसार पेशंट खाली जमिनीवर मांडी घालून पण बसू शकतो. आता तू रोबोटिक सर्जरीविषयी बोललास. रोबोटिक सर्जरी ही गेल्या 8-10 वर्षापासून प्रचलित आहे, पण गेल्या 2-3 वर्षात खूप ॲडव्हान्स रोबोटिक सर्जरी आलेली आहे आणि मी ती रोबोटिक सर्जरी
वापरून खूप खुश आहे. त्याचं कारण असं आहे की रोबोटिक सर्जरीमध्ये काय होतं, ही जी आम्ही शस्त्रक्रिया करतो त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबो आपल्याला मदत करतो. म्हणजे आम्ही नी ओपन करतो, त्या नीचं 3D मॉडेल क्रिएट केलं जातं, त्याची इन्फॉर्मेशन रोबोला दिली जाते आणि त्यानुसार आम्ही सर्जरी प्लॅन करतो. आता जी सर्जरी आम्ही प्लॅन करतो, फॉर एक्झाम्पल आम्हाला हे बोन 10 मिलीमीटर कापायचं आहे, ते आम्ही रोबोला सांगितलं तर रोबो ते 10 मिलीमीटरच कापणार, 1 मिलीमीटरही इथे तिथे फरक पडणार नाही. याचा अर्थ जो ह्युमन एरर होऊ शकतो रोबोच्या सहाय्याने वी कॅन एलिमिनेट दॅट ह्युमन एरर. हा रोबोटिक सर्जरीचा फार मोठा फायदा आहे. डॉक्टर, तुम्ही जसं आता सांगितलं, तर आता त्याचे फायदे काय आहेत? रोबोटिक सर्जरीचे रुग्णांना होणारे फायदे काय आहेत? हां, तर जसं आपण आधी डिस्कस केलं, रोबोटिक सर्जरी द्वारा आपण जी सर्जरी करतो त्यात रोबो आम्हाला ऑपरेशन करायला मदत करतो. आता मदत ह्या पद्धतीची असते की भरपूर स्टडीनुसार असं दाखवण्यात आलं आहे की रोबोटिक सर्जरीने आम्ही जो नी इम्प्लांट करतो तो एक्झॅक्ट ॲक्युरेटली इम्प्लांट करू शकतो. म्हणजे त्यात चुका होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये जर का सक्सेस रेट 97% असेल, रोबोटिक सर्जरीमध्ये तोच सक्सेस रेट आपण 99.1% वाढवू शकतो. याचं कारण आहे रोबो ह्युमन एरर करण्यापासून वाचवतो. म्हणजे जरी सर्जरी सर्जनच करत असला तरी त्याच्या मुवमेंट्स रोबो इफेक्टिव्हली कंट्रोल करतो. दुसरी गोष्ट अशी बघण्यात आली आहे की रोबोटिक सर्जरीमध्ये आपण कमी बोन कापतो, कमी लिगामेंट रिलीज करतो. आता जेव्हा आपण कमी बोन आणि कमी लिगामेंट कापतो तर पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटला फायदा असा होतो की त्याला पेन कमी होतं, त्याला पेन किलरची आवश्यकता कमी भासते. दुसरं म्हणजे त्याच्या नीची मूवमेंट लवकर येते आणि फास्ट येते. त्याच्यामुळे पेशंट लवकर घरी जाऊ शकतो. म्हणजे पेन कमी होणं, पेशंट लवकर घरी जाणं, हाय लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, असे रोबोटिक सर्जरीचे काही डिस्टिंक्ट ॲडव्हान्टेजेस आहेत. रोबोटिक ही एक ॲडव्हान्स पद्धती आली आहे. अशा अजून कुठल्या पद्धती आहेत ज्या म्हणजे ज्याचे ॲडव्हान्समेंट त्याचा फायदा हा रुग्णांना होऊ शकतो, डॉक्टरांना देखील होतो? करेक्ट. म्हणजे आता तू बघशील तर मी गेली 20 ते 25 वर्ष नी रिप्लेसमेंटच्या क्षेत्रात आहे आणि मी जेव्हा नी रिप्लेसमेंटची सर्जरी सुरू केली आणि आत्ता यात खूप खूप ॲडव्हान्समेंट झाली आहेत. देर आर सर्जिकल ॲडव्हान्समेंट्स अँड देर आर ॲनेस्थेटिक ॲडव्हान्सेस. आता सर्जिकल ॲडव्हान्समेंट म्हणजे असं आहे, जेव्हा आम्ही सर्जरी 25 वर्षापूर्वी लोकांना सांगायचो तेव्हा सांगायचो की हा गुडघा 15 ते 20 वर्ष टिकेल. आता जे आधुनिक गुडघे अवेलेबल आहेत ते गुडघे आता 25 ते 30 वर्ष चालणार आहेत. त्यामुळे आता आम्ही यंग पेशंटना पण नी रिप्लेसमेंट ॲडवाईस करू शकतो. दुसरं म्हणजे मिनिमम इन्व्हेजिव्ह सर्जरी. म्हणजे पूर्वी जी सर्जरी आम्ही 10 ते 12 इंच कापून करायचो तीच सर्जरी आता इफेक्टिव्हली चांगल्या इन्स्ट्रुमेंटेशनमुळे 5 ते 6 इंच कापून करण्यात येते. त्यामुळे होतं काय प्रशांत की आपण मसल कमी कापतो, ब्लड लॉस जास्त कमी होतो, त्यामुळे पेशंट लवकर घरी जाऊ शकतो आणि पेनही कमी होतं. तिसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे जसं मी तुला सांगितलं की लेडीजमध्ये नी रिप्लेसमेंट लागण्याचं प्रमाण जास्त आहे. तर आता लेडीजसाठी खास गुडघे आले की ज्याला आपण जेंडर स्पेसिफिक नी म्हणतो. त्यामुळे ते गुडघे लेडीजच्या नीजवर एकदम परफेक्ट बसतात आणि लेडीजची मूवमेंट एकदम नॅचरल होते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आत्ता आपण डिस्कस केलं तसं नवं तंत्रज्ञान रोबोटिक आलं आहे, दॅट इज जॉईंट स्पेसिफिक नी. आता तुझा नी, माझा नी, एखाद्या पेशंटचा नी वेगवेगळा असेल तर रोबोटिकच्या सहाय्याने त्या पेशंटला एक्झॅक्ट फिट होईल असा नी आपण बसवू शकतो. बरं, हे झाले सगळे ॲडव्हान्टेजेस सर्जरीमध्ये. ॲनेस्थेशियामध्ये पण खूप ॲडव्हान्टेजेस आहेत. भरपूर पेशंट येऊन मला म्हणतात मला पेनची खूप भीती वाटते, मला पेन खूप होईल का. त्या ॲनेस्थेटिसमध्ये आता रिजनल ॲनेस्थेशिया म्हणजे देर आर फिमोरल ॲनेस्थेशिया, ॲडक्टर कॅनाल ब्लॉक ॲनेस्थेशिया, म्हणजे रिजनल ब्लॉक देऊन ते पेन कंट्रोल करतात. दुसरं, जेव्हा आपण बायलॅटरल नी करतो म्हणजे दोन्ही नी बरोबर करतो तेव्हा एपिड्युरल ॲनेस्थेशिया दिला जातो. ट्रान्सडर्मल ॲनाल्जेसिक पॅचेस लावण्यात येतात. तर अशा बऱ्याच गोष्टी ॲनेस्थेटिस्टच्याकडे पण अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे आता पेन खूप कमी झालं आहे. त्या रुग्णांना आता पेनच्या विषयी पण खूप भीती बाळगण्याचं काही कारण नाही. तुम्ही म्हणालात महिलांमध्ये प्रमाण साधारणतः जास्त आढळतं. याची कारणं काय असतील? कारणं अशासाठी विचारतोय म्हणजे बराच महिला वर्ग आपला प्रेक्षक असेल आणि ते त्या टाळण्याचा देखील प्रयत्न करू शकतील तर जास्त उत्तम. अनफॉर्च्युनेटली ते टाळता येत नाही कारण महिलांची कारणं वेगळी आहेत. महिलांचे आणि पुरुषांचे काही बेसिक डिफरन्सेस आहेत. ते म्हणजे महिलांमध्ये जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळे त्यांची हाडं पुरुषांपेक्षा थोडी सॉफ्ट असतात. लिगामेंटी किंवा मसलही पुरुषांएवढे स्ट्रॉंग नसतात. त्याच्यामुळे त्यांना ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास जास्त होतो. त्यात एक्स्ट्रा ते काही करून ते कमी होण्याचे चान्सेस कमी आहेत.
पण म्हणजे त्याच्यासाठी काही व्यायाम किंवा असं काही हा, तर प्रकार व्यायाम असतात का? सगळेच जण करू शकतील आणि जर का महिलांनी व्यायाम रेग्युलरली केला तर त्यांना नक्कीच फायदा होईल. पण आहाराच्या संदर्भात काही मार्गदर्शन करू शकाल याचं? हां, तर आहाराच्या संदर्भात सांगायचं झालं तर फॅटी फास्ट फूड खाऊ नये, घरगुती चांगलं शुद्ध आहार घ्यावा, ग्रीन लिफी व्हेजिटेबल घ्याव्या, ज्यात जास्त कॅल्शियम व्हिटॅमिन डी आहे असा आहार घ्यावा. अशा सगळ्या गोष्टींमुळे हाय प्रोटीन डाएट घ्यावं, जास्त कार्बोहायड्रेट्स घेऊ नये. कारण बऱ्याच वेळा काय आता हल्ली तरुणांना देखील गुडघेदुखीचे प्रॉब्लेम जास्त आढळतात. तरुणांना म्हणजे 40च्या आसपासच्या लोकांना, तर त्यांना काय सल्ला द्याल? तर तेच सांगतो तुला की फर्स्ट अँड फॉरमोस्ट की जे फास्ट फूडचं जे फॅड आलं आहे ते फास्ट फूडचं फॅड त्यांनी बिलकुल कमी केलं पाहिजे आणि नियमित व्यायाम. आता तू जर का रोज सकाळी अर्धा तास चाललास किंवा संध्याकाळी अर्धा तास चाललास, ॲक्टिव्ह सायकलिंग केलं, स्विमिंग केलंस, ह्या 3 गोष्टी खूप फायद्याच्या आहेत. तर ह्या जर का 3 गोष्टी तू करत राहिलास तर नक्कीच गुडघेदुखीपासून तू दूर राहू शकशील. नक्कीच. डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या दर्शकांसाठी काही विशेष टिप? नक्कीच. आता जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर आपल्याला गुडघेदुखी होऊ नये म्हणून जसं मी प्रशांतला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल बाळगणं हे फार महत्त्वाचं आहे. रुटीन तुम्ही व्यायाम करा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा, जमिनीवर जास्त बसू नका, जास्त शिड्या चढू उतरू नका. हे वृद्धापकाळातल्या लोकांसाठीचा सल्ला आहे आणि हे जर का तुम्ही पाळलं तर आर्थरायटिसपासून तुम्ही लांब राहू शकाल. पण जर का अनफॉर्च्युनेटली आर्थरायटिस झालाच आणि गुडघेदुखी झाली तर ते सहन न करता नी रिप्लेसमेंट हा व्हेरी इफेक्टिव्ह सर्जरीचं माध्यम आहे की ज्याच्यानुसार आपण सांधा बदली करून पेशंटला परत नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकतो. आणि जसं आपण डिस्कस केलं, रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी ही फार चांगल्या प्रकारे आता पुढे येते. माझी अशी खात्री आहे की नेक्स्ट 5 वर्षात तुम्ही अधिकाधिक रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी बघणार आहात आणि माझ्या मते जास्तीत जास्त रुग्णांनी या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा घेतलाच पाहिजे. धन्यवाद. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि सांधेदुखी आणि त्या संदर्भातले नवीन उपचार पद्धती जे याचे पर्याय जे आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार. मला झी 24 तासने इकडे बोलवून सगळ्या प्रेक्षकांशी डायरेक्ट संवाद साधायचा जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू. जसं डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की हा आर्थरायटिस हा आजार का होतो, आपल्याला त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यावर उपचार काय आहेत, हे तुम्ही नक्की बघितलेलं असेल तर या संदर्भात स्वतः विचार करा. जर तुम्हाला असा कुठला त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत मात्र नक्की घ्या. घरच्या घरी कुठलेही उपचार करण्याचा प्रयत्न करू नका किंवा कुठलेही व्यायाम प्रकार जरी सरांनी सांगितलेले असले तरी स्वतःहून करू नका. वैद्यकीय सल्ल्याशिवाय एखादी गोष्ट करणं हे आपल्या आरोग्यासाठी फार चांगलं असू शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुर्तास वेळ झाली आता हितगुजमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे